नमस्कार, मी त्रिवेणी. वेलकम बॅक टू काशी रेसिपी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक मस्तपैकी चटपटीत चमचमीत अशी भाजी, ती म्हणजे कुरडईची भाजी. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही, कुरडईचीच भाजी. ही भाजी करायला अतिशय सोपी आहे. तसेच साईड डिश म्हणून किंवा तोंडी लावायला आंब्याच्या रससोबत किंवा वरण भातासोबत अगदी परफेक्ट अशी भाजी होते आणि चवीला अगदी भन्नाट लागते. ह्या सीझनमध्ये तर आंब्याच्या रससोबत हमखास बनायलाच हवी. इथं मी 4 ते 5 कुरडया भिजवून घेतलेल्या आहेत अर्धा तास अगोदर. त्याच्यानंतर लसूण आणि लाल मिरची पावडरची चटणी कुटून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यात जिऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी करायची. बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा उभ्या स्लाईसमध्ये टाकायचा आहे. इथं माझ्या डोक्यातून निघून गेले, मी अगदी तो बारीक कट करून घेतला, काही हरकत नाही. तर कांदा छान असा गुलाबी रंगावर परतवून झाला की त्यात आपल्याला आपण जी लसूण आणि लाल मिरची पावडरची चटणी कुटून घेतली होती ती टाकायची आहे. ती छान अशी व्यवस्थित मिक्स करायची. त्याच्यानंतर 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे सर्व साहित्य जे आहे ते 2 ते 3 मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत मस्तपैकी याला मंद आचेवर परतल्यानंतर यात आपल्याला बारीक स्लाईस कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे, पण टाकला तर चव छान येते. त्याच्यानंतर हा टोमॅटो जो आहे हा पण छान आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो गळीस्तोवर आपल्याला जे आहे छान असं याला परतवत राहायचं आहे. थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला आता 2 ते 3 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आता तुम्ही इथं बघू शकता 2 ते 3 मिनटांनंतर जे आहे आपलं टोमॅटो म्हणजेच मसाल्याला, भाजीच्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यात मी कुरडई जी आपण पाण्यात कुरडईची तार आहे त्याच्यानंतर मिक्स करून चाळणीमध्ये मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला यावर झाकून एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. पण तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही भाजी ह्या सीझनमध्ये आंब्याच्या रससोबत अप्रतिम तर लागतेच. तसेच सकाळी वरण भात किंवा घाईच्या वेळेस तुम्हाला कुठली भाजी करू हे सुचत नसेल तर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी पण देऊ शकतात. खूप अप्रतिम ही भाजी लागते आणि चव तर विचारायलाच नको, इतकी भन्नाट याची चव असते. अगदी झटपट होते, कुठलीही जास्त तामझाम करायची गरज नाही आहे. तर आता इथं आपली जी भाजीला आहे छान अशी एक वाफ काढून झालेली आहे. त्याच्यानंतर जी भाजी आहे तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली. यात मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते. त्याच्यानंतर जे आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्या गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर तयार आहे आपली झटपट अशी कुरडईची चटपटीत भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगावं. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला आंब्याच्या रससोबत तर डेफिनेटली आवडणार आहे. इथं मी ही भाजी आंब्याचा रस आणि पोळीसोबत सर्व केलेली होती. अशाच छान नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.